नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यविश्लेषण हा भाग विचारात घेणार आहोत. कार्यविश्लेषण त्याला इंग्लिशमध्ये जॉब ॲनालिसिस असं म्हटलं जातं. मग आता कार्यविश्लेषणामध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, तर कार्यविश्लेषणाचा अर्थ काय होतो, त्याचबरोबर कार्यविश्लेषणाची आवश्यकता काय असते, कार्यविश्लेषणाच्या वेगवेगळ्या व्याख्या कोणत्या दिलेल्या आहेत, त्याचबरोबर कार्यविश्लेषणाचे उद्देश कोणते आहेत, हा सर्व भाग आपण या ठिकाणी आज विचारात घेणार आहोत. आता कार्यविश्लेषण यामध्ये दोन शब्द आहेत पहा, कार्य आणि विश्लेषण. आता कार्य म्हणजे काय असतं, त्याचा नेमका अर्थ काय होतो, तर कार्य म्हणजे कोणतीही क्रिया करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध कर्तव्यांचा व जबाबदाऱ्यांचा एक समूह होय. कार्य म्हणजे काय असतं, तर कोणतीही क्रिया करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध कर्तव्यांचा व जबाबदाऱ्यांचा एक समूह होय. त्याला आपण काय म्हणतो, कार्य असं म्हणतो. म्हणजे कामाचा दर्जा आणि प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला, जागा म्हणजे पोझिशन्स आपण विचारात घ्यायचे आहेत, तर त्या पोझिशन्सच्या समूहाला कार्य असे म्हटले जाते. मानव संसाधन शक्ती असे सांगते की कर्मचारी कार्य करू शकतो. कर्मचारी कार्य करू शकतो. आता कार्य म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलं असेल की विविध प्रकारची कर्तव्ये आणि विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या यांचा एक काय असतो, तो समूह असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो, कार्य असं म्हणत असतो. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर कार्यविश्लेषण. आता कार्यविश्लेषण केल्यामुळं काय होऊ शकतं, तर कार्यविश्लेषण केल्यामुळं काय काम केलं जातं आहे, ते काम करण्यासाठी कोणकोणती कौशल्ये वापरली जातात याबद्दलची आपल्याला सविस्तर माहिती मिळते. त्याचबरोबर व्यवस्थापकाला कार्य म्हणजे काय आणि कार्यरचना म्हणजे काय हेही समजते. लक्षात घ्या. म्हणजे कार्य म्हणजे काय आणि कार्यरचना म्हणजे काय हेही व्यवस्थापकाला काय होत असते, समजत असते. लक्षात घ्या तुम्ही की ज्यामुळं कामाचा प्रवाह सुधारण्यास काय होत असते, मदत होत असते. म्हणजे जर व्यवस्थापकाला काय काम करायचं आहे, म्हणजेच ते काम कोणतं आहे हेही समजलं पाहिजे, म्हणजेच त्या कामाची रचना समजली पाहिजे. आणि जर ही रचना त्याला समजली तर त्यामुळं कामाचा प्रवाह सुधारण्यासाठी काय होते, मदत होते. किंवा उत्पादकतासुद्धा वाढू शकते. आणि उत्पादकता वाढण्यासाठी सुद्धा विविध तंत्रांचा विकास करता येतो. आता कार्यविश्लेषणामध्ये कार्याची रचना किंवा पुनर्रचना, नीट लक्ष द्या, कार्यविश्लेषणामध्ये कार्याची रचना किंवा पुनर्रचना उपलब्ध वेळेमध्ये समन्वय साधून वैयक्तिक मानसशास्त्रीय गरज ही त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं उपलब्ध वेळेमध्ये समन्वय साधण्यासाठी आपली मानसिकता तशी असली पाहिजे, त्यासाठीची गरज आपण विचारात घेतली पाहिजे. आणि ती गरज जी असते ती मानसशास्त्रीय गरज असते. लक्षात घ्या. तांत्रिक कार्यपद्धती आणि अपेक्षित कार्यपूर्ती यांचाही विचार त्यामध्ये केला जातो. तांत्रिक कार्यपद्धती आणि अपेक्षित कार्यपूर्ती यांचाही त्या ठिकाणी काय केला जातो, विचार हा केला जातो. आता कार्यविश्लेषण म्हणजे नेमकं काय, तर कार्यविश्लेषण म्हणजे विविध किंवा विशिष्ट प्रकारच्या कार्यांमधील क्रिया व जबाबदाऱ्यांची संबंधित माहितीचा अभ्यास करण्याची, तसेच ह्या माहितीचे संकलन करण्याची प्रक्रिया होय. किती सोपं आहे पहा. जे विशिष्ट कार्यामधील क्रिया आणि जबाबदाऱ्या, संबंधित माहितीचा अभ्यास आणि त्या माहितीचं संकलन, या सर्वांची जी काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, कार्यविश्लेषण असं म्हणतो. आता कार्यविश्लेषणाचे हे कार्य प्रत्येक कार्याची व्याख्या करणे. नीट लक्ष द्या. कार्यविश्लेषणाचं कार्य कोणतं असतं, तर प्रत्येक कार्याची व्याख्या करणे, त्या कार्याचे वर्णन करणे हे तर असतेच, पण ह्याशिवाय विशिष्ट कार्याचे इतर कार्यापेक्षा वेगळेपण स्पष्ट करणे हे सुद्धा कार्य हे कार्यविश्लेषणाचे असते. आणि हे सुद्धा कार्यविश्लेषणाचे उद्दिष्ट असते. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या दिलेली आहे जॉन शुबिन यांच्या मतानुसार. ही व्याख्या ही अशा पद्धतीनं आपणाला समजून घेता येईल. त्यानंतर
कार्यविश्लेषणाच्या क्रियेमुळे कोणत्याही कार्याची असलेली संपूर्ण माहिती म्हणजे सर्व माहिती संकलित करून तिचे विश्लेषण केले जाते. कार्यविश्लेषणामुळं जी असणारी जी काही सर्व माहिती असते ती माहिती अगोदर गोळा केली जाते आणि त्या माहितीचं काय केलं जातं, विश्लेषण केलं जातं. आता कार्यविश्लेषण जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न पुढचे विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. आता कोणते प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत की ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळवता येतील ह्या कार्यविश्लेषणाच्या माध्यमातून? तर पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारता येईल, कर्मचाऱ्याला कोणते कार्य करावयाचे आहे? म्हणजे विश्लेषणामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की कर्मचाऱ्याला कोणते कार्य करावयाचे आहे. दुसरा प्रश्न तुम्ही असा विचारू शकता की कार्य करण्याची कोणती पद्धती आहे? कार्य करण्याची पद्धती कोणती आहे? कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? म्हणजे कोणतं कार्य करायचं आहे हेही समजलं पाहिजे. काम करण्याची पद्धती कोणती आहे हेही समजलं पाहिजे. ते कार्य करण्याची का गरज आहे, म्हणजे कशासाठी ती कार्य करायचे, त्याची आवश्यकता काय आहे, त्याची गरज काय आहे, हेही त्या ठिकाणी विश्लेषणामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटी हे कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये कोणती योग्यता असणे आवश्यक आहे? हे कार्य जर करायचं असेल तर कर्मचाऱ्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची योग्यता असायला पाहिजे, याही प्रश्नाचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं कार्यविश्लेषण करण्यासाठी आपणाला यावरील चारही प्रश्नांची उत्तरं मिळविता येतात. लक्षात आलं तुमच्या? या चारही प्रश्नांची आपल्याला काय होऊ शकतात, उत्तरं मिळू शकतात. म्हणजेच कोणतं कार्य करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, का करायचे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांची कोणती योग्यता असली पाहिजे, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कार्यविश्लेषणामुळं काय होऊ शकतात, मिळू शकतात. आता त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे, कार्यविश्लेषणाचे उद्देश. आता कार्यविश्लेषणाचे उद्देश काय असू शकतात, तर तो भाग आपण विचारात घेणारच आहोत. परंतु त्यापूर्वी ह्या कार्यविश्लेषण केल्यामुळं आपणाला कोणकोणत्या गोष्टीला मदत होते हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे कार्यविश्लेषणामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची मदत होते, तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की भविष्यकाळामध्ये मानव संसाधनाची गरज कोणती आहे. भविष्यकाळामध्ये मानव संसाधनाची कोणती गरज आहे तेही आपल्याला समजतं. भविष्यकाळामध्ये कामामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होऊ शकतात तेही आपल्याला समजू शकतं. त्याचबरोबर कार्यमूल्यमापन हेही आपणाला समजू शकतं. म्हणजे केलेल्या कामाचं मूल्यमापन कसं करायचं हेही आपणाला ह्या कार्यविश्लेषणामुळं समजू शकतं. त्याचबरोबर अतिशय सर्वात महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे वेतन ठरवणं. कर्मचारी जर काम करत असेल किंवा कामगार जर काम करत असेल तर त्या कामगाराला त्याच्या कामाच्या प्रमाणामध्ये योग्य मोबदला मिळाला पाहिजे. म्हणजे योग्य वेतन त्याला देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ते वेतन योग्य पद्धतीने ठरविलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं वेतन जर ठरवायचं असेल तर त्यासाठी कार्यविश्लेषण करणं हे तितकंच काय असतं, गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी काय करावी लागते, आपल्याला नोंद ठेवावी लागते. आत्ता जे मी आत्ता सांगितल्या वरील चार गोष्टी, संसाधनाची गरज, कामामधील बदल, त्याचबरोबर कामाचं मूल्यमापन आणि वेतन ठरवणं, या सर्वांची त्या ठिकाणी काय करावी लागते, नोंद ठेवावी लागते. आणि त्यासाठी सुद्धा कार्यविश्लेषण हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर कार्यविश्लेषणाच्या गणितामुळं त्याची व्यापकता समजते. म्हणजे आपण जर त्या कामाचं विश्लेषण केलं तर ते काम किती व्हास्ट आहे किंवा त्या कामाची व्यापकता किती आहे हेही आपल्याला काय होतं, समजू शकतं किंवा ते समजण्यासाठी आपल्याला काय होते, मदत होते. आणि म्हणून त्यासाठी कार्यविश्लेषण करणं हे गरजेचं असतं. आता ह्या कार्यविश्लेषणाचे उद्देश आपण विचारात घेतल्यानंतर आपण थोडंसं विचार घ्यायचं आहे की कर्मचारी आणि व्यवस्थापनासाठी हे सुद्धा कार्यविश्लेषण हे अतिशय गरजेचं असतं, लक्षात घ्या. म्हणून ह्या कार्यविश्लेषणाचे उद्देश आपण विचारात घेत असताना समजून घेतलं पाहिजे की कोणत्या उद्देशानं हे विश्लेषण केलं जातं. बऱ्याच वेळेला कार्यविश्लेषण कार्यक्रम हा चांगल्या कर्मचारी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्या उद्योगामध्ये कर्मचारी व्यवस्थापन चांगलं असतं त्या व्यवस्थापनामध्ये किंवा त्या उद्योगामध्ये कार्यविश्लेषण हे नितांत करणं गरजेचं असतं आणि ते केलं जातं, हे लक्षात घ्या. आणि कार्यविश्लेषणामुळं सुद्धा आपणाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती समजू शकते.
कोणत्या गोष्टींची माहिती समजू शकते? उदाहरणार्थ, भविष्यकाळामध्ये मानव संसाधनाची गरज किती असणार आहे? म्हणजे भविष्यकाळामध्ये आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या आस्थापनामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या किती प्रमाणात माणसांची गरज असणार आहे. त्याचबरोबर कामामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होणार आहेत तेही समजेल. त्यानंतर त्यांच्या कामाचं मूल्यमापन कसं केलं जाणार आहे तेही समजेल. त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांचं वेतन ठरवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचं कार्यविश्लेषण आवश्यक असतं. अशा पद्धतीनं हे कार्यविश्लेषण हे नितांत गरजेचं असतं. आणि कार्यविश्लेषणाच्या या वेगवेगळ्या फायद्यांमुळे आपण त्या कार्यविश्लेषणाची अंमलबजावणीसुद्धा व्यापक पद्धतीने करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे कार्यविश्लेषणाचे जर आपल्याला फायदे मिळत असतील तर त्यासाठी तरी किमान आपण कार्यविश्लेषण हे चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. आणि मग या ठिकाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीतून, कर्मचारी व्यवस्थापनाच्या दृष्टीतून कार्यविश्लेषण हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, हे कसं काय महत्त्वाचं आहे? नुसतं मी म्हणतो म्हणून तुम्ही समजणार का महत्त्वाचं आहे असं? तर नाही. तर त्याची अनेक आपल्याला कारणं किंवा त्याचे अनेक भाग आपल्याला विचारात घेता येतील आणि त्यांच्या साहाय्यानं सुद्धा आपल्या लक्षात येईल की कार्यविश्लेषण हे किती आवश्यक असतं. आता त्यामध्ये पहिला घटक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे व्यवसाय संघटना आणि कर्मचाऱ्यांचं नियोजन. म्हणजे व्यवसाय संघटनेला हे कार्यविश्लेषण कसं गरजेचं असतं? तर व्यवसाय संघटनेला कर्मचारी नियोजन करण्यासाठी कार्यविश्लेषणाची मदत होते. कार्यविश्लेषणामुळं निश्चित स्वरूपातील कर्मचाऱ्यांची गरज समजते आणि वेगवेगळ्या कार्यांमध्ये समन्वय राखता येतो. प्रत्येक कामामध्ये जे काही अधिकार, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये असतात त्यामध्ये सुद्धा ह्या कार्यविश्लेषणामुळं काय होते? स्पष्टता येते. म्हणजे पहिला भाग आपण लक्षात घ्यायचा आहे की व्यवसाय संघटना आणि कर्मचारी नियोजन यासाठी सुद्धा कार्यविश्लेषण कसं उपयुक्त ठरतं. त्यानंतर भरती आणि निवड पद्धतीसाठी सुद्धा कार्यविश्लेषण उपयुक्त ठरतं. आता कार्यविश्लेषण केल्यामुळं आपल्या लक्षात आलेलं असेल की कार्याच्या विशिष्ट गरजा आपल्याला समजतात. म्हणजे ते काम करण्यासाठी कशाची गरज असते, कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ गरजेचं असतं, ते काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारची कार्यपरिस्थिती आवश्यक असते, अशा पद्धतीची त्या ठिकाणी गरज जी असते ती लक्षात येते. आणि याचा उपयोग कर्मचारी नियुक्ती आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना बढती देण्यासाठी सुद्धा या कार्यविश्लेषणाचा काय होऊ शकतो? उपयोग होऊ शकतो. त्यानंतर मजुरी आणि वेतनाचं प्रशासन करण्यासाठी सुद्धा कार्यविश्लेषण गरजेचं असतं. परंतु ते कसं काय गरजेचं असतं? तर कार्यविश्लेषणामुळं प्रत्येक कार्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रतेची माहिती मिळते. म्हणजे प्रत्येक काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता आवश्यक असते. त्याची माहितीसुद्धा आपणाला जॉब ॲनालिसिसमुळं काय होऊ शकते? समजू शकते. त्याचबरोबर कार्याच्या पूर्ततेतील धोके किंवा अडथळे आपल्याला समजतात. पहा, म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारचे धोके त्या ठिकाणी आहेत किंवा काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारचे अडथळे त्यामध्ये येऊ शकतात, तर त्या धोक्यांची किंवा अडथळ्यांची सुद्धा आपल्याला काय होऊ शकते? माहिती होऊ शकते. आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांचं वेतन आणि मजुरीचं प्रशासन करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते. म्हणून कार्यविश्लेषण हा काय समजला जातो? कार्यमूल्यमापनाचा पाया समजला जातो. लक्षात घ्या. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कार्यविश्लेषण हे अतिशय गरजेचं असतं, कारण कार्यविश्लेषण हा कार्यमूल्यमापनाचा काय असतो? पाया म्हणून समजला जातो. त्यानंतर कार्याची पुनर्रचना करण्यासाठी, आता बऱ्याच वेळेला कामाची पुनर्रचना करावी लागते. आता पुनर्रचना जर करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती आवश्यक असते आणि ही माहिती कार्यविश्लेषणामुळं उपलब्ध होते. आता कोणती माहिती आवश्यक असते? तर त्या कामासाठी आवश्यक असणारे कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांची वैशिष्ट्ये, त्या कर्मचाऱ्यांची पात्रता, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती असल्या पाहिजेत. आणि जर ह्या सर्व गोष्टी माहिती असतील तर त्यामुळं सुद्धा कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये आपल्याला काय करता येतो? बदल करता येतो. लक्षात घ्या. म्हणजे ही जर सगळी माहिती जर आस्थापनेकडे असेल
ही जर सगळी माहिती आपल्या उद्योगाकडं जर असेल तर त्यावेळेला आपणाला त्या कामामध्ये काय करता येतो, बदल करता येतो किंवा कामाच्या रचनेमध्ये बदल करता येतो. आता हा बदल कोणकोणत्या प्रकारचा असतो, तर हा बदल 2 प्रकारचा असतो. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे औद्योगिक इंजिनिअरिंग क्रिया. समजून घ्या, औद्योगिक इंजिनिअरिंग क्रिया. आता ह्या औद्योगिक इंजिनिअरिंग क्रियेचा संबंध कशाशी येतो, तर याचा संबंध क्रियात्मक विश्लेषण, हालचालीचा अभ्यास, कार्यामधील साधेपणाच्या पद्धती, कामाच्या ठिकाणच्या सुधारणा आणि त्यांचे मोजमाप, कार्यक्षमतेत सुधारण्याचा उद्देश, प्रति कर्मचारी खर्चात कपात करण्यासाठी आणि उत्पादनातील प्रमाणके स्थापन करण्यासाठी, म्हणजे स्टँडर्डसुद्धा तुम्ही ठरवले पाहिजेत, प्रमाणकंसुद्धा ठरवली पाहिजेत आणि ती स्थापन करण्यासाठी या ठिकाणी कार्य विश्लेषण हे गरजेचं असतं की ज्यामुळं हे कर्मचाऱ्यांना पूर्ण करावं लागतं. ओके. आणि त्यानंतर दुसरा भाग आपण पुनर्रचनेमध्ये पाहायचा आहे तो म्हणजे मानवी इंजिनिअरिंग क्रिया. आता मानवी इंजिनिअरिंग क्रिया म्हणजे नेमकं काय असतं. आता इंजिनिअरिंग हा शब्द आपण तांत्रिक भाषेत वापरलेला आहे, टेक्निकलमध्ये तो शब्द वापरतो आपण, परंतु मानव आणि इंजिनिअरिंग याच्यामध्ये काय संबंध येतो, तर यांच्यामध्ये मानवाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता, औद्योगिक प्रशासनातील क्लिष्ट कामासाठी आधार तयार करणं, उत्पादकतेमध्ये वाढ करणं आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणं याच्याशी ह्या मानवी इंजिनिअरिंगचा काय होत असतो, संबंध येत असतो. आणि यासाठी सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं कामाचं विश्लेषण करणं हे गरजेचं असतं, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आपल्याला आणखी एक भाग विचारात घ्यायचा आहे कार्यविश्लेषणाच्या उद्देशाचा, तो म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं आणि व्यवस्थापनाचा विकास करणं. म्हणजे कर्मचारी प्रशिक्षण आणि व्यवस्थापन विकास. आता व्यवस्थापनाला प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम करण्यासाठी नीट लक्ष द्या, व्यवस्थापनाला प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती कार्यविश्लेषणामुळं काय होत असते, उपलब्ध होते. आणि याचा उपयोग करून प्रशिक्षणाचा विषय, त्यामधील घटक हे ठरवले जातात. कार्यविश्लेषणामुळं अर्जातील माहिती तपासण्यासाठी, मुलाखती, विविध चाचण्यांमधील परिणाम मोजण्यासाठी, संदर्भ तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणून कार्यविश्लेषण हे अतिशय गरजेचं असतं. ह्या 2 गोष्टीसाठी होतं, ते म्हणजे कर्मचारी प्रशिक्षणासाठी सुद्धा आवश्यक असतं आणि व्यवस्थापनाच्या विकासासाठी सुद्धा कार्यविश्लेषण काय असतं, गरजेचं असतं. त्यानंतर कार्यसिद्धीचं मूल्यमापन. कार्यसिद्धी म्हणजे कोणत्या पद्धतीने कार्यपूर्तता झालेली आहे हे कार्यविश्लेषणामुळे आपल्याला काय होऊ शकतं, समजू शकतं. आता कार्यविश्लेषणामुळं कसं समजू शकतं, तर कार्यविश्लेषणामुळं प्रत्येक कामाची प्रमाणकं स्थापन करता येतात, निर्धारित करता येतात, ठरविता येतात आणि त्याचा उपयोग करून प्रत्येकाचे वैयक्तिक प्रत्यक्ष झालेले काम यांची तुलना करता येते. म्हणजे प्रत्येकाचं व्यक्तिगत स्वरूपाचं पूर्ण झालेलं काम याची काय करता येते, तुलना करता येते. आणि त्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, कार्य विश्लेषणाची गरज असते. आणि शेवटचा भाग आपण पाहतो आहोत ह्या कार्यविश्लेषणाच्या उद्देशामध्ये. तो शेवटचा उद्देश आपल्याला सांगता येईल की आरोग्य आणि सुरक्षितता अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कर्मचाऱ्यांचं आरोग्य या बाबतीत फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे व्यवस्थापनानं सुद्धा. आणि कर्मचाऱ्यांचं सुरक्षितता, कर्मचारी हा आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा आपल्या आस्थापनेमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये सुरक्षित असला पाहिजे. हे कार्यविश्लेषणामुळं व्यवसायातील धोकादायक स्थिती आपल्याला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे कोणत्या ठिकाणी धोके उद्भवण्याची शक्यता असते, कोणत्या स्थितीमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर अनारोग्य म्हणजे आरोग्यदायक वातावरण नसणं आणि त्यामुळं परिणाम करणारे घटक हे शोधून काढून त्यांचं अचूक मोजमाप करता यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर हे मोजमाप केल्यानंतर आपल्या कारखान्यामधील, आपल्या उद्योगामधील, आपल्या कंपनीमधील, आपल्या आस्थापनेमधील अपघातांचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि ते कमी करता येतं. यासाठी सुद्धा कार्यविश्लेषणाची काय असते,
आवश्यकता असते. म्हणजे अशा पद्धतीनं कार्यविश्लेषणाचे उद्देश आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे की कार्यविश्लेषणाचं महत्त्व काय असतं. म्हणजे व्हाय सच टाईप ऑफ अ जॉब ॲनालिसिस इज देअर. म्हणजे काय त्याचं महत्त्व आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सच टाईप ऑफ अ जॉब ॲनालिसिस. तर ते महत्त्वसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या साहाय्यानं समजू शकेल. आता उदाहरणच घ्यायची असतील तर इथे वेगवेगळे मुद्दे मी तुमच्यासमोर चर्चेसाठी ठेवत आहे. आता त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आपण समजून घेतला पाहिजे की कर्मचारी व्यवस्थापनाचं कार्य शास्त्रशुद्ध व कार्यक्षम होण्यासाठी कार्यविश्लेषणामुळं काय होते, मदत होते. आता कर्मचारी व्यवस्थापनाचं कार्य शास्त्रशुद्ध कसं होऊ शकतं, कार्यक्षम कसं होऊ शकतं हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे कार्यवैशिष्ट्ये निर्देशनामुळे कोणत्याही कार्यासाठी कोणत्या प्रकारचा कर्मचारी पाहिजे असतो, त्याची पात्रता कोणती असते, त्याचं शिक्षण किती असलं पाहिजे, त्याच्या अंगी कौशल्ये कोणती असली पाहिजेत, ही सर्व माहिती आपणाला मिळत असते. आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांची भरती निवड ही आपणाला योग्य पद्धतीने करता येते. आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता वाढते, कर्मचाऱ्यांना मानसिक समाधान लाभतं आणि बढती बदली यासारख्या कार्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचं जॉब ॲनालिसिस हे उपयुक्त ठरतं. आणि म्हणून कार्यविश्लेषणाचं महत्त्व विचारात घेत असताना हा पहिला भागसुद्धा आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्य नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे नियंत्रण कंट्रोलिंग शुड बी देअर आणि हे कंट्रोलिंगसुद्धा योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं. आता प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती ही कार्यवर्णनामध्ये मिळत असते. प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती ही काय होत असते, कार्यवर्णनामध्ये मिळत असते. आणि ह्या माहितीच्या आधारानं व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय हे जास्त योग्य ठरत असतात. कारण व्यवस्थापन जे निर्णय घेत असते त्याच्यासाठी आधार कुठला असतो, तर त्या माहितीचा आधार असतो. आणि त्या माहितीच्या आधारानंच व्यवस्थापन काय करत असतं, अशा पद्धतीचे निर्णय घेत असते. तसेच कर्मचाऱ्याने काम किती केले पाहिजे, किती काम केलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी, याची सुद्धा व्यवस्थापनाला काय होत असते, कल्पना येत असते. कारण त्याला दिला जाणारा मोबदला आणि त्यानं केले जाणारं काम याचं प्रपोर्शन योग्य असलं पाहिजे. त्यामुळं कार्यनियंत्रणाचा पाया आपणाला काय करता येतो, व्यवस्थापनाला तयार करता येतो. आणि म्हणून कार्यनियंत्रण करण्यासाठी त्यामध्ये सुलभता येण्यासाठी सुद्धा जॉब ॲनालिसिस हे काय असतं, गरजेचं असतं. त्यानंतर आपण अपघाताचा विचार करूया. कारखाना म्हटले की त्या ठिकाणी अपघात आले, कारखाना म्हटले की त्या ठिकाणी धोके आले. मग आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे अपघात आणि धोके जर टाळायचे असतील तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तर अशा पद्धतीचे धोके आणि अपघात जर टाळायचे असतील तर त्यांचं योग्य पद्धतीनं विश्लेषण केलं पाहिजे, त्या कामाचं विश्लेषण केलं पाहिजे. आणि ते विश्लेषण करत असताना ते धोके टाळण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील हेही आपण समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी संघटनेच्या सुरक्षिततेच्या कार्यक्रमासाठी, म्हणजे संघटनेचा किंवा व्यवसायाचा किंवा कंपनीचा सुरक्षिततेचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम जर ठरवायचा असेल तर त्यासाठी हे कार्यविश्लेषण काय होत असतं, नितांत महत्त्वाचं ठरतं, नितांत गरजेचं असतं, ते मदतीचं ठरतं. लक्षात घ्या. आणि म्हणून कार्यविश्लेषण हे काय असतं, महत्त्वाचं असतं. त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम हाही आपण विचारात घेतला पाहिजे. आता कर्मचाऱ्यांना कामाबद्दलची संपूर्ण माहिती जर मिळत असेल, आता हे प्रशिक्षणामुळं काय होऊ शकतं, कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यायचं आहे, ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे, ते किती प्रमाणामध्ये दिलं पाहिजे, ते कोणत्या वेळेला दिलं पाहिजे. म्हणजेच प्रशिक्षण कार्यक्रम ठरवण्यासाठी सुद्धा कार्यविश्लेषण हे काय असतं, आवश्यक असतं. हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कळीचा मुद्दा, मजुरी आणि वेतन. आता मी आत्ता सांगितलं की कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या प्रमाणामध्ये त्याला मजुरी किंवा वेतन हे मिळालं पाहिजे. आणि मग हे आपल्याला कसं ठरवता येईल, तर कार्यविश्लेषणामुळं प्रत्येक कामासाठी लागणारं कौशल्य, प्रत्येक कामासाठी आवश्यक असणारं ज्ञान, त्या कर्मचाऱ्याची पात्रता, त्या कर्मचाऱ्याचा अनुभव, त्या कर्मचाऱ्याला करावे लागणारे शारीरिक श्रम, त्या कर्मचाऱ्यांवर येणारा मानसिक ताण, ते काम करत असताना कामामध्ये असणारे विविध प्रकारचे धोके,
इत्यादीची सर्व माहिती आपल्याला कार्यविश्लेषणामुळे काय होऊ शकते, उपलब्ध होऊ शकते. आणि त्यामुळं मजुरी आणि वेतन याबाबत शास्त्रीय पद्धतीने, योग्य पद्धतीने आपणाला धोरणे ठरविता येतात. आणि परिणामी संघटनेमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा आस्थापनेमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये भविष्यात उद्भवणारे जे काही संघर्ष असतात ते संघर्ष काय होऊ शकतात, टाळता येतात. आणि हे टाळण्यासाठी सुद्धा मजुरी आणि वेतन ही योग्य पद्धतीने ठरली पाहिजे. आणि ती योग्य पद्धतीने ठरवण्यासाठी कार्यविश्लेषण उपयुक्त ठरतं. आणि म्हणून कार्यविश्लेषण काय असतं, महत्त्वाचं असतं. आता त्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की संघटनेमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची श्रमशक्ती उपलब्ध असते. वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी असतात. वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे लोक त्या ठिकाणी असतात. वेगवेगळ्या अनुभवाचे लोक त्या ठिकाणी असतात. वेगवेगळ्या पात्रतेचे लोक त्या ठिकाणी असतात. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची श्रमशक्ती ही त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये असते. आणि मग त्यापैकी कोणत्या श्रमशक्तीचा कोणत्या ठिकाणी वापर करता येईल, कोणत्या श्रमशक्तीची गरज आहे, कोणत्या श्रमशक्तीला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, ह्यासारखी कामं ही कार्यविश्लेषणामुळं आपणाला अगोदरच करता येतात. आणि त्यामुळं उद्योग संघटनेतील कार्यक्षमतेमध्ये काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. म्हणजेच अशा श्रमशक्तीचं नियोजनसुद्धा आपल्याला कार्यविश्लेषणाच्या साहाय्यानं पूर्ण करता येतं, कार्यक्षमतेने करता येतं, प्रभावीपणे पूर्ण करता येतं. त्याचबरोबर कार्यमूल्यमापनसुद्धा करावं लागतं. आता कर्मचाऱ्यांनी केलेलं जे काम असतं त्याचं मूल्यमापनसुद्धा केलं पाहिजे. आणि ह्या कार्यमूल्यमापनासाठी कार्यविश्लेषण हे गरजेचं असतं. मग कार्यविश्लेषणामध्ये व्यवसायातील प्रत्येक कार्याविषयी संपूर्ण माहिती गोळा केली पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही, प्रत्येक कार्याबद्दलची माहिती गोळा केली पाहिजे. आणि ती माहिती गोळा केलेली असल्यामुळं कर्मचारी व्यवस्थापनाला कार्यमूल्यमापनासाठी, नीट लक्ष द्या, ही माहिती ऑलरेडी गोळा केलेली असल्यामुळं कर्मचारी व्यवस्थापनाला कार्यमूल्यमापनासाठी या माहितीचा उपयोग करून घेता येतो. विविध कार्याची तुलना करून प्रत्येक कार्याचं मूल्य निश्चित करता येतं आणि ते निश्चित करणं शक्य होतं. आणि म्हणून कार्यमूल्यमापन करत असताना सुद्धा या ठिकाणी काय आवश्यक आहे, कार्यविश्लेषण आवश्यक आहे. त्यानंतर नोकरीसाठी मार्गदर्शन. बऱ्याच वेळेला कार्यविश्लेषणामध्ये कोणत्या कार्यासाठी कर्मचाऱ्यांची पात्रता कोणती असली पाहिजे, त्याचं शिक्षण किती असलं पाहिजे, ते कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे, त्याच्या अंगी शारीरिक क्षमता कोणती असली पाहिजे, कशी असली पाहिजे, कशा प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे, त्याला आवश्यक असणारी कौशल्ये कोणती असली पाहिजेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती मिळत असल्याने जे कर्मचारी नोकरी करू इच्छित असतात अशा कर्मचाऱ्यांना, अशा व्यक्तींना, म्हणजे ज्या व्यक्ती नोकरी करू इच्छितात अशा व्यक्तींना सुद्धा कोणत्या जागा रिकाम्या आहेत आणि त्यासाठी कोणती पात्रता संपादन केली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकते. आणि त्याबद्दलचं मार्गदर्शनसुद्धा त्या कर्मचाऱ्यांना काय होऊ शकतं, मिळू शकतं. आणि म्हणून नोकरीसाठी सुद्धा कार्यविश्लेषण हे काय असतं, मार्गदर्शन म्हणून उपयुक्त ठरतं. आणि शेवटी पदे आणि जागा यामधील बदल. आता बऱ्याच वेळेला ऑर्गनायझेशनमध्ये, आस्थापनेमध्ये, कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जी काही वेगवेगळी पदं असतात ती पदं वरचेवर बदलत असतात, त्यामध्ये बदल होत असतो. आणि मग हा बदल आपण समजून घेणं गरजेचं असतं. आता कार्यविश्लेषणामुळे काय होऊ शकतं, तर उद्योगामध्ये नवीन जागा निर्माण करणे गरजेचे आहे का, नवीन पदं निर्माण करायची गरजेची आहेत का, किंवा पूर्वीच्या जागा असतील तर त्यांची संख्या बरोबर आहे का, का ती कमी करावी लागते, का ती वाढवावी लागते, एखाद्या पदाच्या जबाबदारीत बदल करायची गरज आहे का, स्त्रिया, अपंग यासारखे विशिष्ट कर्मचारी वर्ग त्यांच्यासाठी जागेमध्ये व्यवस्थापन केले पाहिजे आणि त्या व्यवस्थापनास पाहिजे असलेले बदल करता यायला पाहिजेत. आणि यासाठी सुद्धा योग्य निर्णय घेता यायला पाहिजे. आणि हा निर्णय घेण्यासाठी सुद्धा जॉब ॲनालिसिस किंवा कार्यविश्लेषण हे अतिशय गरजेचं असतं. आणि त्या कार्यविश्लेषणामुळं आपणाला या ठिकाणी ही सर्व माहिती मिळू शकते. आणि त्यामुळं कोणती पदं निर्माण होऊ शकतात, कोणत्या जागा निर्माण होऊ शकतात, कोणत्या पदामध्ये बदल करता येतो, कोणत्या जागेमध्ये बदल करता येतो, याबद्दलची सर्व माहिती आपणाला या ठिकाणी मिळू शकते. आणि म्हणून हाही भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढचा भाग आपण पाहायचा आहे, हे कार्यविश्लेषण मगापासून आपण पाहतो बराच काळ झाला.
परंतु ते कशा पद्धतीने केलं जातं, त्याची प्रोसिजर काय आहे, व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ जॉब ॲनालिसिस, तोही भाग आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. आता प्रोसिजर म्हटलं की त्या ठिकाणी टप्पे आले लक्षात घ्या. आता आपल्यासमोर मी हे 3 टप्पे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे कार्यासंबंधी माहिती गोळा करणे. कार्यासंबंधी माहिती गोळा करणं, त्याला आपण डाटा कलेक्शन असं म्हणतो. म्हणजे त्या कामासाठी आवश्यक असणारी आणि खरी माहिती गोळा करणं हेही अतिशय गरजेचं असतं. म्हणजे आवश्यक असणारी माहिती जर खरी असेल तरच तुमचं विश्लेषण हे यशस्वी होऊ शकतं. आणि म्हणून हे कार्यविश्लेषण करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या तसेच पर्यवेक्षकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जातात, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष चर्चा केली जाते. त्याचबरोबर दुसरा एक मार्ग आपल्या लक्षात येईल की कर्मचाऱ्यांना प्रश्नावली दिली जाते आणि ती प्रश्नावली त्यांच्याकडून काय केली जाते, भरून घेतली जाते. त्याचबरोबर हे जे काही काम असतं हे प्रत्यक्ष नियंत्रण करून त्यांना हवी असलेली माहिती त्यामधून आपल्याला काय करता येते, मिळविता येते. म्हणजे कामाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आपणाला या पद्धतीचा उपयोग करता येतो. आणि त्यासाठी कार्यविश्लेषक हा काय करत असतो, निरीक्षण करतो किंवा प्रश्नावली तयार करत असतो आणि ती भरायला देतो किंवा मुलाखत घेतो किंवा एकाच वेळेला ह्या तिन्ही पद्धतीचा काय करू शकतो, अवलंब करू शकतो आणि आवश्यक असणारी माहिती तो गोळा करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं कार्यासंबंधीची माहिती जर गोळा करायची असेल तर त्या ठिकाणी कार्यविश्लेषण हे अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे कार्यवर्णन, जॉब डिस्क्रिप्शन. म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण जॉब डिस्क्रिप्शन, तर जॉब डिस्क्रिप्शनचा अर्थ काय होतो हाही भाग आपण समजून घ्यायचा आहे. तर पहिला भाग आपण समजून घ्यायचा आहे की वरीलपैकी एका किंवा अनेक पद्धतीचा त्या ठिकाणी काय केला जातो, उपयोग करून कार्यासंबंधीची माहिती गोळा केल्यानंतर कार्यविश्लेषणाची पुढची पायरी म्हणजे कार्यवर्णन. म्हणजे आपण ह्या कामासंबंधीची माहिती गोळा केली पाहिजे आणि ही माहिती गोळा केल्यानंतर आपल्याला काय करता येतं, त्या माहितीचं विश्लेषण करता येतं आणि ते विश्लेषण करण्यासाठी ही काय केली जाते, कार्यवर्णन केलं जातं. आता ह्या कार्यवर्णनामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करायचं आहे, ते कार्य का करायचं आहे, ते कार्य कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे, ते कार्य पूर्ण करण्यासाठी कोणती कौशल्य लागतात, कोणतं ज्ञान लागतं, कोणती पात्रता आवश्यक असते, त्यासाठी वेतन किती दिलं जातं, ते काम करण्यासाठी कोणत्या हत्यारांची, कोणत्या अवजारांची, कोणत्या यंत्रांची, कोणत्या उपकरणांची आवश्यकता असते, कोणत्या प्रकारचा कच्चा माल त्या ठिकाणी आवश्यक असतो, त्या कामाच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात, ते काम करत असताना कोणते धोके उद्भवू शकतात, ते काम करत असताना बढती, बदली, कार्यपरिस्थिती याबद्दलची सुद्धा माहिती घेणं गरजेचं असतं. म्हणजे कार्यवर्णनामध्ये या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून फ्लिपो यांनी कार्यवर्णनाची व्याख्या एक अतिशय सोप्या भाषेमध्ये केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की एक जॉब डिस्क्रिप्शन इज अन ऑर्गनाइज्ड फॅक्च्युअल स्टेटमेंट. जॉब डिस्क्रिप्शन इज अन ऑर्गनाइज्ड फॅक्च्युअल स्टेटमेंट ऑफ द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ए स्पेसिफिक जॉब. म्हणजेच या ठिकाणी हे फॅक्च्युअल स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे अबाउट द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्पेसिफिक जॉब. म्हणजे अशा पद्धतीनं कार्यविश्लेषणाची दुसरी पायरी ती म्हणजे दुसरा टप्पा तो म्हणजे कार्यवर्णन. म्हणजे पहिल्यांदा कामाबद्दलची माहिती गोळा केली, त्यानंतर कामाबद्दलचं वर्णन केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे की कार्यवैशिष्ट्ये निर्देशन. आता जॉब स्पेसिफिकेशन. आता हे जॉब स्पेसिफिकेशन म्हणजे नेमकं काय असतं, तर प्रत्येक कामासाठी कामगाराकडून किमान ज्या गुणांची अपेक्षा करण्यात येते त्याचा तपशील, त्याची माहिती, त्याची कार्यवैशिष्ट्ये ही यामध्ये दिलेली असतात. त्यामध्ये कर्मचाऱ्याकडे कोणत्या प्रकारचं ज्ञान, कौशल्य, अनुभव, शिक्षण, शारीरिक क्षमता असणं गरजेचं असतं याचाही उल्लेख ह्या कार्यवैशिष्ट्यामध्ये केला जातो. आता कार्यवर्णनामध्ये एखाद्या कार्यासंबंधीची कर्तव्ये, जबाबदाऱ्या व गरजा यांचा उल्लेख असतो. तर कार्यवैशिष्ट्यामध्ये निर्देशनात ते कार्य कशा पद्धतीने किंवा कशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांची गरज आहे याचा त्या ठिकाणी उल्लेख असतो. म्हणजेच कार्यवर्णन हे कार्यसापेक्ष असते तर कार्यवैशिष्ट्य हे निर्देशन व्यक्तिसापेक्ष असते. हे लक्षात घ्या तुम्ही.
कार्यवर्णनामध्ये कामासंबंधीच्या बारीक सारीक बाबीचा उल्लेख केला जातो आणि त्यामुळे ते काम किंवा त्या कामाचं वर्णन हे लांबलचक झालेलं असतं. त्यामुळं सुटसुटीतपणा नसतो. म्हणून इतर बाबी सोडून देऊन केवळ कामासंबंधीचा भाग आणि कार्यवैशिष्ट्ये निर्देशनात समाविष्ट केलेली असतात. आता कर्मचारी भरतीसाठी कार्यवैशिष्ट्ये ही निर्देशन उपयुक्त ठरतं आणि म्हणून कार्यवैशिष्ट्ये निर्देशन म्हणजे जॉब स्पेसिफिकेशन हेही अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून आपण इथं लक्षात घ्यायचं आहे की कार्यविश्लेषणाची कार्यपद्धती ही वेगवेगळ्या 3 टप्प्यांच्या साहाय्यानं आपल्याला अभ्यासता येते आणि याच ठिकाणी हे कार्यविश्लेषण हे संपलं जातं. थँक्यू.